तर ओंकारेश्वर या महादेव मंदिराबद्दल आपल्याला प्रकाश महाराज कंटाळे माहिती देत आहेत। नमस्कार मित्रांनो, 12 ज्योतिर्लिंगापैकीच असणारं हे ओंकारेश्वर नावाचं सुद्धा म्हणजे या ठिकाणी महादेवाचं लिंगच त्या ठिकाणी असं असणार आहे। आणि मा नर्मदेच्या काठेवर असं असणारं मोठ्या पावन पवित्र भूमीमध्ये 12 ज्योतिर्लिंगापैकी हे लिंग बसवलेलं आहे। सोमवंशामधला राजा आणि त्या राजाला ज्यावेळेस पुत्र संतान नव्हते त्यावेळेस त्या राजानं आदिदेव महादेवाची आराधना केली आणि महादेवाला प्रसन्न करून घेतल्याच्या नंतर सोमवंश नावाच्या राजाला त्यांच्या कुळामध्ये कुलवान असा असणारा पुत्र निर्माण झाला, तो म्हणजे मानधंता नावाचा राजा। आणि त्या मानधंता नावाच्या राजानं सुद्धा महादेवाची नगरी महादेवाची खूप पूजा अर्चना केली, त्यामुळं देवादिदेव महादेवाला या उज्जैन ओंकारेश्वर नावाच्या नगरीमध्ये यावं लागलं आणि साक्षात लिंगामध्ये प्रगट होऊन 12 ज्योतिर्लिंगापैकी एक लिंग त्या ठिकाणी निर्माण झालं। आणि नर्मदा मातेचं सुद्धा खूप महत्त्व असं असणार आहे। नर्मदा माता म्हणजे साक्षात या पृथ्वी तलावरची आतापर्यंत ज्यांनी नर्मदा परिक्रमा केलेली आहे त्यांना नर्मदा मातेने साक्षात भेट दिलेली आहे। बरेच जण नर्मदा परिक्रमा करतात, 4 महिने या नर्मदा परिक्रमाला लागतात आणि नदीच्या काठानं परिक्रमा करत असताना आमची नर्मदा माता कोणाला सुद्धा त्या ठिकाणी उपाशी राहू देत नाही। हे सगळ्यात मोठं महत्त्व त्या ठिकाणचं असं असणार आहे। अनेक साधू संत महात्मे, खरे जर संत पाहिजे असेल, खरे जर साधू या जंगलामध्ये म्हणजे बसलेले आहेत। आतापर्यंत आपण चित्रपटामध्ये पाहतो किंवा एखाद्या चित्रामध्ये पाहतो, तर खरंच जर तुम्हाला साधू पाहायचे असेल तर या भूमीमध्ये तपस्वी, त्यांच्या तपस्वीबद्दल काय सांगा? आता मी स्वतः माझ्या डोळ्यानं बरेचसे साधू या जंगलामध्ये पाहिलेले आहेत, ज्यांना कपारीमध्ये वानराला सुद्धा जाता येत नाही अशा कपारीमध्ये जाऊन बसलेले। सगळ्या म्हणजे या ठिकाणी त्यांचं हाड मांस सगळं निघून गेलेलं, सगळं रक्त आटून गेलेलं, हाडं आणि हाडावर कातडं शिल्लक राहिलेलं आहे, जटाचा भार बांधलेला आहे। एका साधू महात्म्याच्या तर जटामध्ये पक्षानं म्हणजे या ठिकाणी पिलं दिली होती, असं आम्ही साक्षात त्या ठिकाणी पाहिलं। बरं, खाण्याकरता काय आहे त्यांना, जे आपल्या यज्ञादी कर्म करतात त्या यज्ञामध्येच म्हणजे राख खातात आणि त्याच्यावरच म्हणजे महादेवाच्या नावावर जीवन जगतात। 12 वर्ष म्हणजे या ठिकाणी तप आचरण करतात आणि कुंभमेळ्याची पर्वणी लागल्याच्या नंतरच आपलं तप सोडतात। असे सुद्धा महात्मे आम्ही या जंगलामध्ये पाहिलेले आहेत। सुंदर असं असणारं तपोभूमी म्हणजे श्री क्षेत्र 12 ज्योतिर्लिंगापैकी ओंकारेश्वर देव हे म्हणजे या ठिकाणी पाहायला भेटतं। खूप खूप धन्यवाद महाराज। ओंकारनाथ भगवान की जय।